नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा ह्या यूट्यूब चॅनलवर. लोक तुम्हाला किंमत का देत नाही? कारण ह्या चुका तुम्ही करतात. कधी तुम्हाला असे वाटले आहे का लोक तुमच्याशी फक्त कामापुरतेच बोलतात? तुमच्या भावना, तुमची मेहनत, तुमची चांगुलपणा याची कुणालाच किंमत नाही. तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहतात, पण गरज संपली की लोक तुम्हाला इग्नोर करतात. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी एवढं सगळं करूनही लोक मला व्हॅल्यू का देत नाहीत? सत्य कडू आहे, कारण अनेक वेळा लोकांची चूक नसते. आपण स्वतःही काही अशा चुका करत असतो ज्यामुळे समोरच्याच्या नजरेत आपली किंमत कमी होत जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही चुका पाहणार आहोत ज्या तुम्ही आज थांबवल्या तर लोक तुम्हाला इग्नोर नाही तर रिस्पेक्ट करायला लागतील. पहिली, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणे. सगळ्यात मोठी चूक म्हणजे नाही म्हणता येणे. कोणी काही बोलले, कोणी काही मागितले, आपण लगेच तयार होतो. कारण आपल्याला वाटते लोकांना खुश ठेवले तर ते आपल्याला आवडतील. पण रियालिटी काय आहे माहीत आहे? ज्यांना स्वतःची बाउंड्रीज नसतात त्यांना लोक सिरियस घेत नाहीत. जर तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल असाल तर तुमची व्हॅल्यू कमी होते. महाग वस्तू महाग असते कारण ती सहज मिळत नाही. तसेच आयुष्यातही आहे. जे लोक स्वतःचा वेळ, एनर्जी आणि सेल्फ रिस्पेक्ट प्रोटेक्ट करतात त्यांनाच लोक किंमत देतात. म्हणून लक्षात ठेवा, चांगले असणे वेगळे आणि स्वतःला लोकांसाठी वापरून घेऊन देणे वेगळे. पॉईंट नंबर 2, स्वतःची किंमत स्वतः ओळखणे. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरे लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील? अनेक लोक स्वतःबद्दल कायम निगेटिव्ह बोलतात. माझ्याकडून होत नाही, मी काही खास नाही, मी त्याच्यासारखा नाही. आणि हळूहळू लोकही तुम्हाला तसेच ट्रीट करायला लागतात. कारण जग तुम्हाला तसे पाहतात जसे तुम्ही स्वतःला पाहतात. जर तुम्ही स्वतःची किंमत कमी करत असाल तर दुसरे लोक तुम्हाला फ्रीमध्ये मिळालेल्या वस्तूसारखे ट्रीट करतील. म्हणून स्वतःशी बोलताना काळजी घ्या. दररोज स्वतःला आठवण करून द्या, मी इम्पॉर्टंट आहे, माझ्यात व्हॅल्यू आहे, मी रिस्पेक्ट डिझर्व करतो. सेल्फ कॉन्फिडन्स हा ॲटिट्यूड नसतो, तो सेल्फ रिस्पेक्ट असतो. पॉईंट नंबर 3, गरजेपेक्षा जास्त एक्सप्लेन करणे. काही लोक प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत बसतात. का उशीर झाला, का नाही जमले, का मूड नाही. जणू काही प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट द्यावा लागतो. पण कॉन्फिडंट लोक एक गोष्ट जाणतात, त्यांना प्रत्येकाला जस्टिफाय करण्याची गरज नसते. जास्त एक्सप्लेनेशन दिले की समोरच्याला वाटते तुम्ही वीक आहात. काही वेळा फक्त एक सेंटेन्स पुरेसा असते, मला हे योग्य वाटत नाही, मी काही करू शकतो नाही, बस. लक्षात ठेवा, सायलेन्स आणि शॉर्ट आन्सरमध्ये खूप पॉवर असते. पॉईंट नंबर 4, स्वतःला खूप सहज उपलब्ध करून देणे. तुम्ही नोटीस केलं आहे का, जे लोक सतत फोन करतात, सतत मॅसेज करतात, सतत टेन्शन मागतात, त्यांना लोक हळूहळू अवॉइड करायला लागतात. कारण मिस्ट्री संपली की एक्साइटमेंट संपते. नेहमी लोकांच्या मागे धावू नका. तुमच्या स्वतःचे आयुष्य तयार करा, तुमचे गोल्स ठेवा, तुमची स्वतःची दुनिया तयार करा. जेव्हा लोकांना दिसेल की तुम्ही स्वतःमध्ये हॅपी आहात तेव्हा ते तुमच्याकडे वेगळ्या नजरेत पाहायला लागतील. पॉईंट नंबर 5, चुकीच्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्स देणे. काही लोक तुमची किंमत कधीच करणार नाहीत. तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही लॉयल असाल तरी काही लोक फक्त तुमचा उपयोग करतील. आणि मोठी चूक म्हणजे आपण अशा लोकांच्या अप्रुव्हलसाठी जगत राहतो. लक्षात ठेवा, जिथे तुमचा आदर नाही तिथे जास्त वेळ थांबू नका. तुमची एनर्जी अशा लोकांवर खर्च करा ज्यांना तुमची प्रेझेन्स इम्पॉर्टंट वाटते. कारण योग्य लोकांसमोर तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावे लागत नाही. लोक तुम्हाला किंमत देत नाही याचा अर्थ तुम्ही वर्थलेस आहात असे नाही. कदाचित तुम्ही स्वतःची व्हॅल्यू लोकांना फ्रीमध्ये देत आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकाल त्या दिवशी जगही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागेल. स्वतःला बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, फक्त या छोट्या चुका थांबवा. नाही म्हणायला शिका, स्वतःची किंमत ओळखा आणि प्रत्येकाला खुश करण्यासाठी स्वतःला हरवू नका. कारण आयुष्यात लोक त्यांनाच व्हॅल्यू देतात जे स्वतःची व्हॅल्यू ओळखतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा पॉवरफुल मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.